जर तुमची मुलगी एक्स्ट्रा क्लास निमित्त बाहेर पडत असेल, जर तुमचं कार्ट एक्स्ट्रा क्लास निमित्त बाहेर पडत असेल, जर तुमच्या मुला-मुलीला गिफ्ट्स येत असतील, Swiggyवरनं आलं, Zomatoवरनं आलं, यांसारखे कारणं जर ते देत असतील, तर सावधान मित्रांनो, साक्षात ते तुम्हाला गंडवायचा प्रयत्न करतात ते. कारण सुरू होतंय मित्रांनो व्हॅलेंटाईन वीक. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये मित्रांनो ज्या प्रकारच्या गोष्टी होतात, ही पाश्चात्य संस्कृती, ही आपली संस्कृती नव्हे. ही संस्कृती आपल्या इथं आली आणि ह्याला ॲक्वायर्ड केलं. त्या लव्ह बर्ड्सने ज्यांना अक्षरशः मनामध्ये प्रेमाचा डॅश-डॅश असतो आणि हेच मित्रांनो, हेच सगळं वातावरण खराब करतात. हे डोळ्यावरती पट्टी बांधून अशा व्यक्तीसोबत रिलेशन्समध्ये येतात, ज्यांनी त्यांच्या आयुष्याची वाट लागते. मित्रांनो, काय-काय होतं, काय-काय नाही होत याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. माझं नाव आहे विकास. व्हॅलेंटाईन वीकच्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिलं तर होतो प्रपोज डे. प्रपोज केला जातो. प्रपोज केल्यानंतर मित्रांनो, फुलं दिली जातात, बाहुल्या दिल्या जातात, विंचू, बिडेक सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्यानंतर मित्रांनो चुम्माचाटी होते. त्याच्याहून पुढं काहीतरी गोष्टी त्यांच्यामध्ये होतात. लंचला जातात, डिनरला जातात. इव्हन त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी देखील करतात. एवढंच नव्हे मित्रांनो, जसं-जसं सगळे डेज संपत जातात, तसं-तसं लास्टला मित्रांनो काही-काही मूर्ख लोकं ब्रेकअप पण करतात. काही-काही जण सिरियसली हे प्रेम ठेवतात, परंतु याच्यामध्ये मित्रांनो 98% जे लोकं आहेत, हा वीक फॉलो करतात आणि त्याच्यानंतर त्या मुलाला किंवा त्या मुलीला सोडून दिलं जातं. फक्त एन्जॉयमेंटसाठी हे सेलिब्रेशन केलं जातं, ना की प्रेम, ना की भावना यासाठी. मित्रांनो, मी सगळ्यांना नावं नाही ठेवत आहे. याच्यामध्ये मित्रांनो 98% जे आहे, ते या सगळ्या गोष्टी करतात. 2% मित्रांनो ज्यांचं खरं प्रेम असतं, ते शेवटपर्यंत जातं. या आयुष्यामध्ये आयुष्याला लागतं असं प्रेम त्यांचं असतं आणि तेच लोकं मित्रांनो ह्या प्रेमाच्या डेफिनेशनला व्यक्त होतात. मित्रांनो, हा टाईमपास कल्चर आपल्या देशामध्ये खूप चालू आहे. टाईमपास म्हणजेच काय? फक्त शरीर संबंध बनवण्यासाठी यांसारख्या गोष्टी केलेल्या जातात. हवस हवस आणि खूप साऱ्या अशा गोष्टी मित्रांनो, जी की संभोग केल्यावरती जो आनंद त्यांना भेटतो, त्या आनंदासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तुम्ही विचार करा मित्रांनो, ज्या गोष्टी एक पवित्र लग्नानंतर म्हणजेच काय, ज्या सगळ्या ह्याच्यानुसार केल्या जातात, वातावरणानुसार केल्या जातात, आई-वडिलांची परवानगी किंवा सगळं जे पण फॉलो स्टेप करून त्या गोष्टी केल्या जातात, त्या गोष्टी करण्याची इच्छा मुलांना असते आणि त्याचमुळं मित्रांनो, हे अशावर प्रतीचे पाऊल उचलतात आणि याला सदनशील टाईमपास म्हणतात. हा टाईमपास प्रत्येक कॉलेजवरती केला जातो. हा टाईमपास प्रत्येक ठिकाणी केला जातो. ऑफिसपासून ते सगळीकडे हा टाईमपास चालतो. मित्रांनो 0.1% किंवा 1% 2% जास्तीत जास्त घ्या. 2% वगळता 98% लोकं हे टाईमपास करतात आणि हा टाईमपाससाठी हा व्हॅलेंटाईन वीक असतो. जर मनाला लागत असेल तर मी खरं सांगतो मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल हा काहीही येऊन बोलतोय, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, एखाद्याचं शरीरावरती प्रेम करणं आणि त्याच्यासोबत त्या गोष्टी फॉलो करणं, त्याच्यातनं आपला आनंद होणं आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला सोडून देणं, ह्याच्यापेक्षा माणुसकीला किंवा स्वतःच्याच मनाला लाजिरवाणी गोष्ट नाहीये मित्रांनो. तुम्ही जरी मर्जीने संबंधात आला असला, तरी पण एक लक्षात ठेवा, फक्त शरीर संबंधासाठी प्रेम नसतं. हे प्रेम शेवटपर्यंत टिकवावं लागतं आणि ह्या प्रेमाची व्याख्या खूप मोठी आहे. माझी लायकी नाही आहे त्या प्रेमाबद्दल बोलण्याची आणि याची उदाहरणं मित्रांनो खूप सारे आहेत. खूप सारे या जगामध्ये उदाहरणं आहेत आणि हे जगातले उदाहरणं मित्रांनो आपल्याला सांगतात, की जर तुम्ही त्यावेळेस डिसिजन घेतलाय, तर तो कंटिन्यू करा. नाहीतर एक आली, दुसरी गेली, तिसरी आली, चौथी गेली, यांसारख्या गोष्टी करत बसू नका. सदरशील तुम्ही तुमचा अपमान करताय, तुम्ही तुमच्या पवित्रतेचा अपमान करताय, तुम्ही तुमच्या बॉन्डचा अपमान करताय, तुम्ही तुमचं कॅरेक्टर खराब करून घ्यायचा प्रयत्न करताय. त्यामुळे माझी विनंती राहील या सगळ्या गोष्टींच्या नादी लागू नका. करायचं असलं तर व्यवस्थित करा, लास्टपर्यंत टिकवा. ना की हे फालतूगिरी करून, टाईमपास वीक सेलिब्रेशन करून, व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेशन करून स्वतःचा वेळ घालवू नका. नक्कीच मित्रांनो, या व्हॅलेंटाईन वीकच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं हे व्हॅलेंटाईन वीक सिंगल जावं, ज्यांना सिंगल राहायचंय, ज्यांना एंगेज राहायचं त्यांनी एंगेज राहावं, ज्यांना प्रेम लास्टपर्यंत टिकवायचं आहे त्यांनीच एखाद्या गोष्टी कराव्यात, नाहीतर करू नये, हीच माझी विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ म्हणजे जय हिंद, जय महाराष्ट्र.